नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी. निकालानंतर 20 दिवसातच उद्धव ठाकरे हे मोदींसोबत दिसतील असं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलंय. इतकंच नाही तर नवनीत राणा 2 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असा दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. आमदार रवी राणा आहेत बोलण्यासाठी. एक्झिट पोल आलेले आहेत. पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा खासदार म्हणून विजयी होतील असं एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. कसं पाहता एक्झिट पोलच्या आकड्याकडे? असं आहे, एक्झिट पोलचे आकडे तर आज येत आहे. जेव्हा निवडणुकीचं मतदान झालं त्या दिवशीपासून आमच्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता त्याचा रिझल्ट मला सगळा माहीत होता. म्हणून 2 लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा निवडून येईल हा आमचा 100% आताही दावा आहे. या ठिकाणी जर आपण पाहतो अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात सभा घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात आले होते, राहुल गांधी आले होते, शरद पवारांनी देखील या ठिकाणी सभा घेतली होती. सगळ्यांना योग्य वेळी मी जबाब देणार आहे. मी आपल्याला सांगतो की मला माहीत आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं मोदीजींवर बोलले, संजय राऊत बोलले, येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर 20 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उघडून ठेवलेली आहे उद्धव ठाकरेसाठी, त्या खिडकीमध्ये उद्धव ठाकरे प्रवेश करणार आहे. म्हणजे मोदींसोबत उद्धव ठाकरे जातील असा दावा आहे. बिलकुल. मोदीजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेंसाठी बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून माझी नेहमी एक खिडकी त्यांच्यासाठी उघडी आहे. आणि मला दाव्यानं सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल. कारण की येणारा काळच हा देशाचे पंतप्रधान मोदीजींचा आहे. देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी जरुरी आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. कॅमेरामन विके चव्हाणसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.